प्रश्न क्रमांक पहिला आहे, सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीवर्धन. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी हे झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे. प्रश्न तिसरा, आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती? तर आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत बुट्टीबोरी जे नागपूर येथे स्थित आहे ती आहे. प्रश्न चौथा, जल्लीकट्टू सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न पाचवा, वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर वाराणसी हे क्षेत्र खालीलपैकी उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न सहावा, दक्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? तर दक्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 90% भूभाग व्यापलेला आहे. संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन करण्यासाठी या प्रोग्रामचा उपयोग करतात. तर संगणकाच्या माध्यमातून प्रेझेंटेशन करताना MS PowerPoint म्हणजे PPT याचा उपयोग केला जातो. नियोजन आयोगाच्या ऐवजी सुरू करण्यात संस्थेचे नाव काय आहे? तर नियोजन आयोगाच्या ऐवजी सुरू करण्यात आलेल्या संस्थेचे नाव हे ऑप्शन क्रमांक 1 नीती आयोग हे आहे. प्रश्न 9वा, सिटो करार किंवा सिटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली? तर सिटो करार किंवा सिटो संघटना ही चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात आली. पुढचा प्रश्न आहे, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंखे यांनी विकसित केली. प्रश्न 11, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे मुख्यालय कोठे आहे? तर विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र याचे मुख्यालय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नवी मुंबई येथे आहे. प्रश्न 12, कोणत्या वर्षी भारताची राजधानी कलकत्तावरून दिल्लीला हलवण्यात आली? तर खालीलपैकी 1911 साली भारताची राजधानी ही कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली. प्रश्न 13, भारतीय संविधानामध्ये लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? तर भारतीय संविधानामध्ये UPSCची तरतूद हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 कलम 315 मध्ये नमूद केलेली आहे. प्रश्न 16, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध सातोशी नाकामोटो यांनी लावला. हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? तर सफोला खाद्यतेल हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 करडई या पिकापासून तयार केले जाते. प्रश्न 16, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे खालीलपैकी अशोक कुमार माथुर हे होते. ऑप्शन क्रमांक 4 अशोक कुमार माथुर. प्रश्न 17, ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची आहे. तर ललिता बाबर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे? तर ती एक धावपटू आहे. ऑप्शन क्रमांक 1 धावपटू. प्रश्न 18, नागपूर करार केव्हा करण्यात आला? तर नागपूर करार हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 28 सप्टेंबर 1953 साली करण्यात आला. ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची शाखा मुंबईमध्ये केव्हा निघाली? तर ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची शाखा मुंबईमध्ये 1869 ऑप्शन क्रमांक 1 1869 साली काढण्यात आली. कोणाच्या व्याख्यानातून
होऊन प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली? तर कोणाच्या व्याख्यानातून होऊन प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 केशवचंद्र सेन. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 5 नुसार ऑप्शन क्रमांक 4 कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. प्रश्न 22. मुंबई हाय या भारतातील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्यांचा शोध केव्हा लागला? तर मुंबई हाय या भारतातील सगळ्यात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध खालीलपैकी सन 1973 ऑप्शन क्रमांक 1 1973 साली लागला. प्रश्न 22. कोणत्या राज्याने पहिले स्थलांतरित पक्षी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता? तर खालीलपैकी पहिला स्थलांतरित पक्षी महोत्सव हा बिहार राज्याने आयोजित केलेला होता. खालीलपैकी कोणत्या शहरात जय हिंद पूल उभारण्यात आला? तर खालीलपैकी कोलकाता या शहरामध्ये जय हिंद पूल हा उभारण्यात आला. प्रश्न 25. कर्नल बहादूर कोणत्या प्रसिद्ध लेखकाचे टोपण नाव होते? तर कर्नल बहादूर हे व्यंकटेश माडगूळकर यांचे प्रसिद्ध टोपण नाव होते. प्रश्न 26 आहे कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? तर कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला ऑप्शन क्रमांक 4 यती असे म्हणतात. प्रश्न 27. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहे? तर मराठी विश्वकोशाचे एकूण 20 खंड आहेत. प्रश्न 21. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर हा लॉर्ड विल्यम बेंटिंक हा होता. ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिंक. प्रश्न 29. बहमनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर खालीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? तर खालीलपैकी विजयनगर हे राज्य निर्माण झाले नाही. स्वातंत्र्य समता बंधुता तत्वाचा घोष करणारे कोण आहे? तर खालीलपैकी रुसो हे आहे. प्रश्न 31. आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? तर 1942 साली 6 स्वातंत्र्य सेनानी झाले. प्रश्न 32. मॅगस्थेनीस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले? तर चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी इंडिका या पुस्तकामध्ये केले. ऑप्शन क्रमांक 1 इंडिका. प्रश्न 33 आहे भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? तर भारतीय काँग्रेसच्या खालीलपैकी मुंबई या अधिवेशनामध्ये छोडो भारत ठराव स्वीकारण्यात आला. पुढील प्रश्न. कोणती व्यक्ती साखिर ग्रँड प्रिक्स या फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय ठरला? तर फॉर्म्युला 2 शर्यतीत जिंकणारा पहिला भारतीय हा खालीलपैकी जेहान दारूवाला आहे. ऑप्शन क्रमांक 4 जेहान दारूवाला. प्रश्न 35. कोणता सर्वाधिक कोविड-19 लसी खरेदी करणारा देश आहे? तर सगळ्यात जास्त कोविड-19 लसी खरेदी करणारा देश आहे भारत. प्रश्न 36. कोणत्या देशाने कोविड-19 महामारीला प्रतिसाद देण्यासाठी लक्षाधीश कर कायदा मंजूर केला? तर खालीलपैकी अर्जेंटिना या देशाने लक्षाधीश कर कायदा मंजूर केला. प्रश्न 37. प्रथमच कोणत्या देशाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाची विक्री करण्यास मर्जी दिली आहे? तर कोणत्या देश आहे तो? ऑप्शन क्रमांक 3 सिंगापूर. रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते? तर रायगड जिल्ह्यामध्ये जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण आहे
चिरनेर. पुढील प्रश्न आहे, गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी असणारे शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी असणारे ठिकाण हे खालीलपैकी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 40, उमरान व मेरून या जातीच्या बोरसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर उमरान व मेरून या जातीच्या बोरसाठी खालीलपैकी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न 41, घारापुरी बेटांतील एलिफेंटा केव्ज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर घारापुरी बेटातील एलिफेंटा केव्ज ही खालीलपैकी उरण या तालुक्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 उरण. प्रश्न 42, जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर डॅश डॅश या राजकीय पक्षात झाले? तर जस्टिस पार्टी या चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कळरम या पक्षामध्ये झाले. प्रश्न 43, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर पुण्यात येथील हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम हे महर्षी कर्वे यांनी सुरू केले. प्रश्न 44, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? तर ती 1952 या साली झाली. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते? तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राष्ट्रपती यांची असते. क्रिसिल इकरा केअर या संस्था काय आहे? तर क्रिसिल इकरा केअर हा संस्था पतदर्जा मापन संस्था आहे. ऑप्शन क्रमांक 2 पतदर्जा मापन संस्था. प्रश्न 48, हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी बॅरोमीटर हे वापरले जाते. प्रश्न 39, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? तर कार्बन डायचा उपयोग खालीलपैकी अग्निशामक मध्ये केला जातो. शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर खालीलपैकी पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूंचा प्रतिकार करतात. थँक्यू.